ठाण्यातल्या शहापूरमध्ये वीज पुरवठा सतत खंडित होतोय, त्यामुळे विजेअभावी नागरिक त्रस्त झाले. तर वीज वितरण कंपनीच्या विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला. तसंच वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार. भिवंडीतल्या दापोडा गावाजवळ एका भरधाव ट्रकनं 2 चारचाकी वाहनांना धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली. नवी मुंबईत अंमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी कारवाई करण्याच्या मोहिमेत घणसोली, रबाळे एमआयडीसी आणि एपीएमसी मध्ये छापा टाकला. या कारवाईमध्ये 1,90,000 गांजा जप्त करण्यात आला. तसंच 8 जणांवर गुन्हा दाखल केला. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं ट्रेन मॅनेजमेंट सिस्टीम काल दुपारी अर्धा तास बंद झाल्यानं रेल्वे वाहतूक कोलमडली होती. त्यामुळे लोकल जवळपास 20 ते 40 मिनिटं उशिरानं धावत असल्यानं प्रवाशांचा खोळंबा झाला. मुंबईतल्या नाल्यांची सफाई करण्याचं काम 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्याप मोठ्या नाल्यांची 91% तर छोट्या नाल्यांची 64% सफाई झाली. त्यामुळे महापालिकेपुढे मोठं आव्हान आहे. मीटर रिकॅलिब्रेशन नसल्यास उद्यापासून दंड आकारला जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेशमध्ये 28 मे पर्यंत 3,20,000 ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचं रिकॅलिब्रेशन पूर्ण झाले. ही संख्या 70% एवढी आहे. त्यानंतर 1 जून पासून रिकॅलिब्रेशन न केलेल्या ऑटो रिक्षा आणि टॅक्सीला दर दिवशी ₹50 दंड आकारला जाईल. मुंबईतल्या बांद्रे रेल्वे स्थानकाजवळच्या बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली. यावेळी 45 अतिक्रमणं जमीनदोस्त करण्यात आली. तसंच कारवाईत 2 ट्रक भरून सामान जप्त करण्यात आलं. मुंबईमध्ये यंदा पावसानं लवकर हजेरी लावली, तरी सुद्धा मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागतो. गेल्या 2 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली, त्यामुळे तापमानात चढ उतार सुरू आहे. मुंबईच्या ठाकूर विलेज परिसरातल्या 200हून अधिक फेरीवाल्यांना एक व्यक्ती खंडणीसाठी त्रास देतो. दर महिन्याला ₹5,000 न दिल्यास व्यवसाय करू देणार नसल्याची धमकी हा व्यक्ती देत असल्याचा आरोप फेरीवाल्यांनी केला. तसंच या प्रकरणी कारवाईची मागणी देखील केली. नवी मुंबईमध्ये जहाजाच्या टर्बो चार्जिंग कंपोनेंट सर्व्हिस करण्याचं काम करणाऱ्या कंपनीमध्ये चोरी झाली. या कंपनीतून चोरट्यांनी 93 लाखांचे 60 कंपोनेंट्स लंपास केले. या प्रकरणी 4 चोरट्यांना अटक करण्यात आली. तसंच या चोरट्यांकडून 73 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. डोंबिवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली. प्रवाशाच्या हातावर फटका मारून मोबाईल हिसकावत असताना या आरोपीला रंगेहात पकडण्यात आलं. या आरोपीकडून 16,000चा मोबाईल जप्त केला. बदलापूरमध्ये मोगरा उत्पादकांना पावसाचा फटका बसलाय. पावसामुळे मोगऱ्याच्या कळ्या गळून पडल्यानं मोगऱ्याचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे मोगरा उत्पादनात घट होणार असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. तसंच नुकसान भरपाई देण्याची मागणीही केली जाते. नवी मुंबईतल्या रबाळे एमआयडीसी परिसरामध्ये टेम्पो पलटी झाल्यानं भीषण अपघात झाला. टेम्पोसमोर अचानक दुचाकी स्वार आल्यानं टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. या अपघातामध्ये टेम्पो चालक जखमी झाला. तसंच टेम्पोचं मोठं नुकसान झालं. बनावट कागदपत्रांच्या आधारे आखाती देशात नोकरीसाठी जाण्यासाठी आलेल्या 6 तरुणांना मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. हे तरुण बिहार मार्गे भारतात आले होते. एका दलालामार्फत त्यांनी बनावट परदेशी नोकरीचा परवाना तयार केला. रोजगाराचा परवाना काढून पाठवणारी टोळी यामागे असल्याचा संशय आहे. भंडाऱ्यामध्ये एसटी बसचा अपघात झाला. एसटी आणि डंपरची समोरासमोर धडक झाली. अपघातात 30 प्रवासी जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर भंडारा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाण्यामध्ये भंगार गोदामांना लागलेली आग नियंत्रणात आली. तब्बल 6 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. 5 भंगार गोदामांचं नुकसान झाले. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. रेशन कार्ड धारकांसाठी आता महत्त्वाची बातमी आहे. रेशनच्या ई-केवायसी साठी आज शेवटचा दिवस होता. ई-केवायसी न केल्यास तुमचं रेशन आता बंद होणार आहे. राज्यामध्ये आतापर्यंत 77% ई-केवायसी पूर्ण झाली. ई-केवायसी साठी तिसऱ्यांदा मुदत वाढीची शक्यता आता कमी आहे. नवी मुंबई एपीएमसीच्या व्यापाऱ्याला 1,11,00,000चा दंड भरण्यात आलाय. मार्केट सेस न भरता तूर आयात प्रकरणी हा दणका देण्यात आलाय. तूर आयात करून परस्पर घेऊन जात असताना कारवाई करण्यात आली. एपीएमसी दक्षता पथकानं मोठी कारवाई केली. बाजार समितीच्या परवानगीशिवाय दक्षिण आफ्रिकेतून 5,000 टन तूर आयात केली होती. शिंदे सरकारच्या काळातल्या निर्णय रद्द करण्याची मालिका सुरूच आहे. मीरा भाईंदर ते गायमुख उन्नत आणि भुयारी मार्ग प्रकल्पासाठी काढलेल्या 2 निविदा रद्द करण्यात आल्या. तर दुसरीकडे पीक नुकसान भरपाईच्या रकमेत आता कपात केली जाणार आहे. कमाल 3 ऐवजी 2 हेक्टरपर्यंतच मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या महायुती सरकारनं 1 जानेवारी 2024 रोजी एक GR काढला. त्यानंतर मदतीचे दर आणि हेक्टरची कमाल मर्यादेमध्ये वाढ केली होती. त्यानुसार मदत दिली जात होती. मात्र हा निर्णय आता बदलण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू आहे. मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं मनोमिलन होण्याआधी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळतं. डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या युतीचा पूल पाहायला मिळाला. पलावा पुलासाठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्र आले. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या पुलाची एकत्रित पाहणी केली. त्यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. शिवसेना मनसेचा विजय असो अशा घोषणा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्यात. गेल्या 7 वर्षांपासून या पुलाचं काम रखडलंय, त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे आंदोलनाच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आहे. बोरिवलीमध्ये ओम प्रथमेश बिल्डिंगमध्ये कार पार्किंगची लिफ्ट 7 मीटर खोल खड्ड्यात कोसळल्याची घटना घडली. या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि मदत कार्य केलं. कोसळलेल्या लिफ्ट खाली 2 व्यक्ती अडकल्या होत्या. त्यांना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढलं. जिल्हाध्यक्ष निवडीवरून मुंबई भाजपमध्ये अंतर्गत नाराजी पाहायला मिळते. दक्षिण मुंबई भाजपची धुरा महिलेच्या हाती द्यावी. दक्षिण मुंबईच्या जिल्हाध्यक्ष निवडीवर भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत. शलाका साळवी यांच्या निवडीवर भाजप कार्यकर्त्यांनी पक्षांतर्गत आक्षेप घेतला. तरुणांना संधी देऊ असं सांगून सुद्धा 60 वर्षावरच्या जिल्हाध्यक्ष का निवडला असं म्हणत भाजप गोटात आता दक्षिण मुंबईतल्या कार्यकर्त्यांनी सवाल उपस्थित केला. उल्हासनगरमध्ये मोबाईल दुकानावर दगडफेक करण्यात आली. दगडफेक करत तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. मोबाईल डिस्प्लेची किंमत वाढीव सांगितल्यानं मारहाण करण्यात आली. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मशिदींवरचे भोंगे उतरवण्यासंदर्भात मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत मुंबईतल्या आरसीएफ पोलीस ठाण्याला किरीट सोमय्या यांनी भेट दिली. त्यावेळी या पोलीस ठाण्याबाहेर काही मुस्लिम संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन केलं. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. ठाण्यातल्या माजीवडा उड्डाणपुलावरून घोडबंदरला जाणारी वाहतूक आज बंद राहिली. मेट्रोच्या कामासाठी आज रात्री 11 ते उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत माजीवाडा ते घोडबंदर दरम्यानची उड्डाणपुलावरची वाहतूक बंद असणार आहे. त्यामुळे इतर मार्गाने प्रवास करण्याचं आवाहन वाहतूक विभागाने केलं. सुनांचा छळ करणारी प्रवृत्ती ठेचून काढा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधान केले. अहिल्यादेवींकडून प्रेरणा घेण्याची गरज आहे. छळ केल्यास जशास तसं उत्तर द्या असं शिंदे म्हणाले. अहिल्यादेवींच्या लेकी आहात. नेटानं उभं राहायची शिकवण तुम्हाला अहिल्यादेवीने दिलेली आहे.